धन्यवाद विनोद पाटील सर. आपण प्रेक्षक ज्यांचा आवाज आहे अनेक स्पर्धांमध्ये ऐकत असता, मग तो डोंबिवली परिसर असू दे, रायगड जिल्हा असू दे, भिवंडी असू दे, कल्याण मुरबाड असू दे, शहापूर असू दे, पडगा असू दे, चौबाजूला ज्यांचा बोलबाला असे विनोद पाटील सरचा आपण आवाज ऐकला. आणि आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर योगेशजी बनकरी, उपाध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. ज्यांचा आपण सामना नुकताच झालेला पाहिला. या ठिकाणी धावांना सुरुवात झालेली आहे. सुनील आणि रोहितची सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. गोलंदाज आदेश षटक हाताळतोय आणि पहिली धाव ज्या 2 धावा आल्या त्या सुनील डॉट बॉल आला. सुनील धावा काढल्या नाहीयेत असं पाहायला मिळतं आपल्याला, कारण बहुतेक नॉन स्ट्रायकर रिटर्न आला असं आमचे नयन पण सांगतायत. आणि गोलंदाज आदेश पुढचा चेंडू घेऊन यायला फुल टॉस ड्राईव्ह केला वेगाने आणि फ्लॅट ड्राईव्ह होतो. कितक्या वेगाने झेल टिपलाय. फास्टर टेकन फ्रॉम रवींद्र. जबरदस्त झेल टिपलाय. कॅच ऑफ दिस मॅच, कॅच ऑफ द टुडे टेकन फलंदाज बाद. प्रेक्षक ह्याच रवींद्र शिशवेने निंबोलीचा चषक गाजवला. अगदी काय त्याचा बोलबाला, जबरदस्त बॅटिंग ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकावला तो रवींद्र शिशवे, ज्याची वरात काढली होती मैदानामध्ये. नवऱ्याप्रमाणे त्याला ती खांद्यावरती आणलं होतं स्टेजकडे. त्यांनी मनोगत सुद्धा छान व्यक्त केलं. डोळ्यात पाणी सुद्धा आलं होतं. त्याच्या आनंदाचे अश्रू तिथे झळकत होते त्या निंबोलीच्या ग्राउंडवरती, ज्याने आपल्या संघाला अगदी करंडक उचलून दिलं चॅम्पियन पदाचं. असा रवींद्र शिशूने झेल टिपला आणि सुरुवात केली आहे आपटी बीने इथे डॉमिनेट करण्याची. हो, यावेळेला चेंडू थोडासा उचली घेतोय आणि तिथे डॉट चेंडू काढला. सन्मान्य पापा भाई टाइगर साहब, आपको स्टेज पे आना है. वेलकम पापाजी टाइगर. या आपलं हार्दिक स्वागत. इथे विकेटचं स्वागत झालं. सुनील नावाचा खंदा फलंदाज शून्यावरती बाद झाला. धावा अजून सुरू होत नाही प्रेक्षक, पण तो विकेट सुरू झालेली आहे. ही आपटी बी आहे जी कुठल्याही संघाला पाणी पाजू शकते. अगदी जबरदस्त बलाढ्य संघ हा बनला. आणि बघा किती सुंदर चेंडू बनवला. चेंडूला खाली ठेवलं होतं. बॅट्समन बीट होतोय आणि भाऊ सांगतायत पंच की हा लेग बाईज घ्या. चेंडूला खाली ठेवलं गोलंदाजने. सुरेख बॉलिंग. आदेशने सुद्धा तिथे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकावला. आदेशने एकाच फायनल मध्ये त्यांनी चार गडी टिपले होते. येस, आधी त्याचे मागच्या सामन्यांमध्ये 3 होते, पण त्यांनी त्या फायनल मध्ये 4 गडी प्राप्त केले आणि 7 विकेट प्राप्त करणारा उत्कृष्ट गोलंदाज ठरला त्या टुर्नामेंटचा. न्यू जरीमरी चषक 20-25चा आदेश. हो, यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केले. लॉफ्टेड ऑन ड्रॉप होतो आपण. स्विरप द विकेट जात असताना वावली बी स्टँडच्या दिशेने 4 रन. ज्या स्टँड कडे इथे आता हा चौकार गेला, त्या स्टँड मध्ये आमचे सन्मान्य नोमान मुल्लाभाई बसलेले आहेत. त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे बक्षिसांची. असलाम दादा सेंधू 1999 यांच्याकडून ते बक्षीस आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सुरेख हाताला आणि पंचाने तिथे कात्रीत पकडलंय, खिंडीत पकडलंय. लेग बिफोर विकेट डाऊन. LBW फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना मेघशा मिलेम रायते संघाला.
उत्कृष्ट बॉलिंग करतायत आदेश. पहिलं षटक हाताळत असताना 2 धक्के दिले. एक सुनील बाद झाला, रोहित बाद झाला. लेग बिफोर विकेट रोहित बाद झाला नुकताच. आता प्रसादच्या सोबतीला जयेश गेलाय. तर जे बसलेले आहेत आमचे सन्मानी वाहुली बी स्टँडमध्ये आपले नोमान भाई मुल्ला आपल्यासाठी, जर आपण झेल टिपला त्या स्टँडच्या जवळपास तर तुम्हाला अर्सलन दादा सेंधू म्हणजे आपले दादा 1999 यांच्या माध्यमातून 1999 रुपये मिळतील त्या झेलसाठी. मोठी बक्षीस, मोठी पर्वणी नोमान भाई मुल्लासाठी. हे प्रेम त्यांचं नोमान भाईवरचं असेल, हे प्रेम क्रिकेटवरचं आहे. आमचे दादा 1999 छोटासा हा अगदी डॅसिंग हँडसम बॉय आहे आपल्या ह्या आयोजकांमध्ये, अर्सलन दादा सेंधू, जो चांगली भूमिका निभावतोय. त्याचं पोस्टर आपण छोटेपणी दादा नावाने पाहतोय. दादा भाई असं खूप आता प्रचलित येत आहेत पोस्टर्स, ते बनवता येत आहेत आणि तो दादा बनलाय सर्वांचा. एकच वादा आता हा अर्सलन दादा वाहुलीचा. पण तो दादागिरी ते कोण करेल सामन्यामध्ये ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे ना. ते आपण बघूया. आता नवीन फलंदाज गेला तो जयेश सामना करण्यासाठी. गोलंदाज प्रेमचा धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती ती आहे 5 वर 2 गडी बाद. टीम मेघश्याम रायते. हो, यावेळेला एक पाय वर घेतला होता. जम्पिंग जास्त आहे. स्क्वेअर कटचा नजारा पेश करायचा प्रयत्न होता, पण तो पंचांनी पाहिलं की चेंडू खूपच स्क्वेअर आहे, ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय. पण तो कटचा नजारा चांगला पेश करायचा. तिथे आपण दृश्य बघितलं. काय स्टान्स होता, एका पायावरती बॅलन्स, एक पाय हवेमध्ये, असं समन्वय साधून त्याला कव्हर पॉइंटला मारायचा होता. पण तो चेंडू खूप वेगाने गेला आणि विकेट किपरकडे जात असताना वाईट दिला. फुल टॉस सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने उंच छलांग मारतोय. फिल्डर पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. भाग्येशने हातामध्ये, भाग्येश आणि अनिकेतने तसंच इथे सूत्र हातात घेत आहेत. 2 गडी बाद झाल्यानंतर बॅट्समन प्रसादने षटकार ठोकला. धावसंख्या पोहोचवली 12 वर. हो, पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी सेफ शॉट आहे. अगदी अलीकडे पडतोय मिड विकेट आणि काउकोरच्या मध्ये वेगाने लॉंग ऑन येतोय आणि फेकी करे पण तितक्याच वेगाने सर्जाच्या मुंगलाच्या वेगाने ह्या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे 14 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम मेघश्याम रायते संघाची. वावलीकर चषक पाहतोय आपण आणि आजच्या 4थ्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मंगळवार असताना सुद्धा अलर्ट गर्दी आहे. लगोपाठचे 3 षटकार जर प्रसादने मारले तर आमचे नयन स्कोरर कडून 500 रुपये मिळतील. ड्राइव्ह केला, ओ माय गॉड, स्ट्रेट ड्राइव्ह, अगदी एसटी तिथे उडवल्या नॉन स्ट्राइक एंडच्या. नशीब बलवत तर की बॉलरचा कुठे शरीर स्पर्श नव्हता त्या चेंडूवरती. ह्या घटना घडतात माहिती ना प्रेक्षक आपल्याला. आपण इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा बघतो तेव्हा भले खंदे फलंदाज बाद झालेले आहेत या गोष्टींमध्ये. म्हणजे सरळ फटका इतका सुंदर आहे तितका तो नॉन स्ट्रायकरला घातक सुद्धा आहे. अशाला नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला नेहमी सावध राहावं लागतं जेव्हा क्रीज सोडत असतो तेव्हा. धावसंख्या 1 पुढे 15 वरती आहे टीम मेघश्याम रायतेची. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 चेंडू पडलेत प्रेमचे. जो अर्ध विकेट जातोय मिड विकेट डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक ऑफ साईडला पाहतो आपण स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी कव्हर पॉइंट, डीप कव्हर, डीप पॉइंट म्हणू शकतो आपण, असं क्षेत्ररक्षण तैनात केले. बाकी सर्व 30 यार्ड सर्कल मध्ये. हो, क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली ब्रह्मास्त्र वापरलं. टनल पिट डिलिव्हरी बोगद्यातून गेला आणि तिथे त्रिफळाचित केला फलंदाजाला. धक्का क्रमांक 3 लागत असताना मेघश्याम रायते संघाला. बाद झाला. धावसंख्या 15 असताना टीमची 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. हाच तो प्रेम आहे प्रेक्षक ज्याने निंबोलीच्या मैदानामध्ये फायनल मध्ये मिडल ओव्हर षटक हाताळलं होतं. काय ती बॉलिंग केली होती. 5 धावापर्यंत मजल मारली ओमसाहेब अंजली संघाने 59चा पाठला करत असताना. आणि काय धारात ती अगदी
इथे फलंदाज बाद केले होते आदेशने, प्रेमने, मिडन ओव्हर षटक आणि धाव तिथे विकेट सुद्धा प्राप्त केल्या होत्या. तो तिथे प्रेम अगदी वरचढ ठेवतोय, डॉमिनेट करतोय, प्रभावित करतोय सर्व बॅटर्सला. नवीन बॅटर गेला त्याला सुद्धा इथे परत पाठवेल का बघायचं. झेल उडालाय आणि स्वतः प्रेम, सबका प्रेम जो दयामाया करत नाही कोणाची, अगदी त्याने टिपला झेल. फलंदाज फेल, चौथा धक्का लागतोय रायते बेगशाम 11 ला. आहे प्रेक्षक टाळ्या वाजवा, होऊन जाता टाळ्या प्रेमसाठी. तू करू शकतो प्रेम. यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट, यू हॅव टू डू इट, यू कॅन डू इट. तू करू शकतो, फक्त तुझ्या स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे. यशस्वी होण्यासाठी म्हणतात की सर्वात पहिलं आपल्या स्वतःवरती भरोसा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. यस, चेंडू उडालाय, चेंडू उडाला आकाशी नव्हे तर हाताशी आणि तिथे झाले हॅट्रिक संपादन केले प्रेमने. तालिया बजाव. प्रेम जबरदस्त इथे अगदी हल्ला बोल करतोय, सक्सेसफुल षटक हाताळतोय. लागोपाठचे 3 धक्के दिले, 2 झेल आणि तिथे क्लीन बॉल केलं ते प्रेमने. हा प्रेम आहे ज्याने निंबोली या ठिकाणी मिडन ओव्हर फायनल मध्ये हाताळली आणि तो त्याचा इथे दरारा. ती दहशत कायम आहे या वाहुलीकर चषकामध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स, अफलातून पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिस्टर प्रेम ज्याने हॅट्रिक संपादन केली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स, अफलातून. आणि मेघश्याम जो तिथे होता ज्याने ते हॅट्रिक चुकवण्याचा प्रयत्न केला होता की मी हॅट्रिक करू देणार नाही, फक्त डिफेन्सिव्ह पुश केला आणि त्या संरक्षकांना मग फटक्याच्या नादामध्ये झेल देऊन बसला. याला म्हणतात नशीबची साथ. तुमच्या मेहनतीच्या सोबतीला ती प्रेमला लाभली आणि झेल प्राप्त झाला. प्रयत्न तर होता तो मेघश्यामचा ती हॅट्रिक वाचवण्याचा, हॅट्रिक असफल करण्याचा, पण तो नाही. त्या ठिकाणी अगदी मेहनतीला साथ मिळाली ती प्रेमला. त्या नशिबाची या ठिकाणी चेंडू हवेत उडाला होता. शॉर्ट कव्हर पॉइंटला, शॉर्ट मिड विकेटला कोणी फिल्डर नव्हता. पंचाच्या डाव्या बाजूला पाहिलं आपण तिथे डीपमधून फिल्डर येईपर्यंत त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या बॅट्समनने. धावसंख्या 2 पुढे जात असताना 5 गडी बाद 17 वरती. सन्माननीय यासरजी जुवारी भाई, आप आइए, आपका हार्दिक स्वागत है. तहे दिल से हम आपका स्वागत करते हैं. ये टूर्नामेंट जिनका नाम है वाहुलीकर ट्रॉफी 2025. वेलकम. हो, चेंडू सोडलाय, डाव्या बाजूने जातोय, डाव्या स्टीलला सोडून जातोय. प्रेम विषय सर सांगतायत पंच की हा वाईड आहे, हा वाईट आहे, वाईट वाईट असं म्हणतात, जो चांगला नाहीये. स्वेर मारा. धावसंख्या 18 वरती मेघश्याम 11 रायते संघाची 5 गडांच्या मोबदल्यामध्ये. ड्राइव्ह केलाय, हा फॉली होतं. चेंडूला फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी सेफ शॉट आहे वेगाने. फॉरवर्ड स्क्रीनचा फिल्डर येतोय आणि त्यांनी कव्हर केलं. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त केली बॅट्समन कल्पेच्या सोबतीला जो आहे प्रसाद हा 1 डाऊन आलाय आणि त्याने एक सिंगल प्राप्त करून धावसंख्या पोहोचवली 19 वर. नुमान मुल्लाने जर झेल टिपला त्याच दिशेने जिथे आता कव्हरिंग झालं म्हणजे वाहुली बी स्टँड मध्ये, तर त्याला ह्या झेलसाठी 1000 रुपये मिळतील मुफीद सरोलेकडून. म्हणजे तो तिथे झेल टिपला तर जॉन्टी रूट्स ठरेल असं तिथे लिहिलं गेलेलं आहे आमच्या त्या सूचनेमध्ये. आणि जॉन्टी रूट्सचे झेल तर कधी आयुष्यामध्ये कोणी न भूतो ना भविष्यात कोणी टिपू शकतो. एकच तो होऊन गेला बादशाह ऑफ द फिल्डिंग. त्याला पाहिलं, ज्यांनी पाहिलं ते नक्कीच विसरणार नाहीयेत. त्यांचा खेळ यावेळेला उचली घेणाऱ्या चेंडूला अक्षरशः टॅप करायचं होतं, पण तो चेंडू सुद्धा अगदी कानाजवळ जाऊन सांगतो की हे बेटा जागते रहो, हम है रवींद्र है. यस, हम है रवींद्र है, शिशवे है.
यावेळेला फुलटॉसला ड्राईव्ह केला ऑन द कार्पेट. पुन्हा एकदा चेंडू जातोय फॉरवर्ड स्विंगच्या दिशेने. वेगाने फिल्डर येतोय. फेकी विकेट किपरच्या हातात करतोय आणि त्या दरम्यान एकच धाव इथे घेण्यास भाग पडलं. थांबवलं दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना. कारण आता ते जास्त जोखीम घेत नाही. कारण त्यांना माहिती की आता पार्टनरशिप थोडीशी करावी लागेल. चेंडूला फेस करावं लागेल. कारण विकेट इतक्या पडल्यात की अर्धा संघ इथे गारज झालाय. धावसंख्या 20 असताना 20 लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम मेक शामिल राहते. ओ क्लीन बॉल घ्या. विकेट क्रमांक 6 हा रवींद्र शिसवे. तो सुद्धा थांबणार नाहीये. तो सुद्धा जखमी वाघाप्रमाणे इथे खेळ साजरा करतोय. आपटी बी इथे आपट मार करतोय. या ठिकाणी बॅकफुटला धाडले ते म्हणजे मेक शामिल राहते संघाला. धक्का क्रमांक लागतोय तो 6. बॅक टू द पॅव्हलियन. ड्रिंक्स घेऊन जा मैदानामध्ये. ड्रिंक्स आमचे जलपान कार्यकर्ते. अजय जी पटेल आप आइए. आपके शुभ हाथों से करी ये सम्मान यसर भाई जुआरी साहब का जो हमारे मंच पे आ गए हैं. आपका हार्दिक स्वागत यसर भाई. फिर से तहे दिल से आपण पाहू शकता स्क्रीनवरती यसर जुआरी स्मिथ हास्य ज्यांच्या चेहऱ्यावरती उंची कमी आहे परंतु स्मिथ हास्य फार मोठं आहे त्यांचं. असे यसरजी जुआरी ज्यांचा अजहर पटेल सन्मान करतायत. पाणी घेऊन जा लवकरच. धावसंख्या पाहू शकता आपण 3 षटक प्रेक्षक समाप्त झाली. 6 गडी बाद झाले टीम मेक शामिल राहते संघाचे. ज्यामध्ये एकच फलंदाज असा ठरला की ज्याने 12 धावा केल्या. प्रसादने तो सुद्धा परत गेलेला आहे. ज्याला रवींद्रने नुकतंच क्लीन बोल्ड केलं. बाकी सर्व फलंदाजांनी अक्षरशः 4 फलंदाज शून्यावरती बाद झालेत आणि एक फलंदाज पाहतोय त्याने 4च धावा काढल्या. असं आपण बॅटिंग लाईनअप पाहतोय. अगदी धारातीती कोसळली आहे मेक शामिल 11 ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय रायते संघ. आपटी बी संघापुढे पूर्णपणे नामुष्कीला सामोरं जातोय. पूर्णपणे नामोहरित केले. पूर्णपणे डॉमिनेट केले आपटे बी नेते म्हणजे रायते टीमला 3 षटकांचा विचार करता. सामना लो स्कोरिंग असेल पण तो लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा प्रेक्षक हाय व्होल्टेज बनवण्याची क्षमता असते काही संघांमध्ये. त्या जिद्दीने जर खेळला तर आपण धावा डिफेंड करू शकतो. कारण क्रिकेट असा खेळ की ज्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची धावसंख्या केली तर ती विजयाची गॅरंटी देत नसते. 6 चेंडू शिल्लक आणि अजून एक विकेट मिळेल का बघायचंय. रिव्हर्स मध्ये आले पण तो नाही. गोल गोल फिरले. नजर तर होती त्यांच्याकडे परंतु बघा तिथे चेंडू आदेश जाऊन पकडेपर्यंत तिथे धावा किती मिळतील तर 3 की 4. पळा पळा धावा. भाग मिळेल का भाग. 4 धावा कंप्लीट केल्या. चौकाराची गरज नाही. बघा तुम्हाला फिल्डर सुद्धा देऊ शकतात 4 धावा. आपण इथे पहिल्या दिवशी बघितलं होतं काल की पहिल्या दिवशी ना इथे की लेग बायच्या रूपाने सुद्धा चौकार मिळाला होता जो लेग स्लिपच्या दिशेने गेला होता चेंडू. हे असे चमत्कार क्रिकेट दाखवत असतो. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. हा अनोखा अद्भुत खेळ आहे क्रिकेट नावाचा. सरड्याप्रमाणे रंग बदलतो. इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील असा रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. ज्या खेळाने अख्ख्या जगाला अख्ख्या वेड लावले आणि आपले गॉड ऑफ क्रिकेट आपल्या भारताचे आपल्या महाराष्ट्राचे आपल्या मुंबईचे आपल्या मातीचे आपली माती आपली माणसं म्हणजे क्रिकेट. हो बघा खूपच आपटीने खूपच आपटी दिली आणि त्या आपटीमध्ये इथे पंचांनी वाईड इशारा केलेला आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलते 25 वर 25. सन्मान्य आमचे उपाध्यक्ष KGPL चे योगीजी बनकरी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण काजिमजी सरवले साहेबांचा सन्मान करावा. या षटकाराने षटकार ठोकलाय. बल्ले में तूफान गेंदलेली ऊंची उडण खटोला सिक्सर. ते कॉल मध्ये बिझी आहेत. नो प्रॉब्लेम. कंप्लीट करा सर कॉल. इम्पॉर्टंट असेल कारण आमचे योगीजी बनकरी सर्वांचे आवडते लाडके आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. कंप्लीट होऊ द्या सर तुमचा कॉल. आपण ओव्हर कंप्लीट करूया. षटकार आलाय प्रेक्षक. आगाज केलाय मैदानामध्ये कल्पेशने. त्याची कल्पकता त्याची नजाकत का पाहिली आपण या फटक्यामध्ये. लॉफ्ट केलं तर लॉफ्टेड स्मॅश फॉर द बिगी. चांद तरस्ताईंच्या जवळ चांद बघितले लोकांनी की ते आकाशाकडे बघत होते आणि सर्व फिल्डर सुद्धा बघत होते त्या फटक्याला. तो फटका रे तो झटका होता. तो झटका रे तो चटका होता. जो चटका मारला लावला कल्पेशने. पुण्याचा कल्पेशचा फोटा फटका परंतु नाही मिस्टामिक आहे. वेगाने शतशक गेलाय. चेंडू पकडतो की आगीचा गोळा पकडतोय अशा प्रकारचं त्याचं स्थान आहे. झेल पकडण्याचं कदाचित सरावाची कमी आहे त्या फिल्डरकडे. ह्या गोष्टी होत असतात. 2 धावा कंप्लीट केल्या बॅट्समनने.
धावसंख्या पोहोचली वेगाने 33 वर. 33 ऑन द बोर्ड. पाहता पाहता धावसंख्या अगदी समाधानकारक बनत आहे मेघश्याम रायतेची, जी गरजेची आपल्या फाईट देण्यासाठी, आपल्या गोलंदाजांचं मनोबल वाढवण्यासाठी ही धावसंख्या फार महत्वाची असते. नांदपावले आपण आला असाल तर आम्हाला आपण रिपोर्टिंग करा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नांदपीर तर बहुतेक गोविली आहे ना? गोविली, यस. गोविली नांद फार कमी खेळतात. येस येस, यू कॅन गो, नो प्रॉब्लेम. पाणी पाजा, जल पाजणं आणि अन्न देणं म्हणजे मोठी सेवा आहे. धावसंख्या 33 वर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नाही, येस, 3, एक वाईट पडला. 4 टाकले होते, पण तो 3 चेंडू मध्ये जर अजून 6 धावा आल्या किंवा 12 धावा आल्या तरी सुद्धा जी धावसंख्या कांबाची झाली ती धावसंख्या होऊ शकते. फायटिंग स्कोर होऊ शकतो 41, 42, 45. टार्गेट मोठं असावं, स्वप्न मोठं असावं असं म्हटलं जातं. म्हणतात ना की यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले तुमचा स्वतःवरती, स्वतःच्या मनगटावरती विश्वास असायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह असायला हवं, सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. ती तुमच्या यशाची किल्ली आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहता ती तुमची यशाची किल्ली आहे. आणि तर आपण खचून जाऊ शकतो, पण न खचता आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न मोठं पाहिलं पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. कारण या जगामध्ये आयुष्य असो का क्रिकेटचा खेळ असो, कठोर परिश्रमाशिवाय काही मिळत नाही प्रेक्षको. ते क्रिकेटरना सुद्धा माहिती आहे. ते परिश्रम त्यांचं झालेले पाहिजेत. त्यांनी तो परिश्रम इथं केला पाहिजे. आणि ती वेळ आता आलेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्यासमोर, मेघश्याम 11 रायते समोर. आणि गोलंदाज आहे तो मिस्टर ऋतिक. ओ, जबरदस्त चेंडू हाताळला. बॅकअप लेंथ होता, चांगला वेगवान मारा सुद्धा केला, चेंडूला बाउन्स सुद्धा केलं, रिलीज करताना सुद्धा चांगला खांद्याचा वापर केला प्रॉपरली. आणि किती फास्ट षटक समाप्त करतोय बघा. काल परवाची न्यूज आहे की रवींद्र जडेजाने 73 सेकंदमध्ये षटक कंप्लीट केलं. 73 सेकंदमध्ये हो, रेकॉर्ड केलाय. हो, यावेळेला चेंडू खाली ठेवला आता मात्र ऋतिकने, आणि तिथे लेग स्लिपला कव्हर होईपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. रवींद्र जडेजा रेकॉर्ड अनेक त्यांनी निर्माण केले आहेत. अजून त्याची एक न्यूज आहे की पहिला खेळाडू ठरलाय तो जगातला की ज्याने 600 विकेट प्राप्त केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि त्याने 600 विकेट प्राप्त करून 6000 धावा सुद्धा कंप्लीट केलेल्या आहेत. रवींद्र जडेजा सर्वात फास्ट षटक हाताळतो. आणि 73 सेकंद म्हणजे काय साधी गोष्ट नाही. 1.5 मिनिटातच षटक त्यांनी कंप्लीट केलं. ओ, यावेळेला चेंडू बॉडी लाईनला आदळतोय आणि भाऊ थांबत नाहीयेत. अजून तिथे लेग बिफोर विकेट, बोट आकाशात, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 7 लागतो या शेवटच्या चेंडूवरती रायते मेघश्याम संघाला. आणि अशा प्रकारे 4ही षटकं समाप्त झाली. धावसंख्या ती अवघी 34 वरती थांबली. 34 आणि 35चं लक्ष ठेवले जिंकण्यासाठी आपली बी संघापुढे मेघश्याम 11 रायते संघाने. आपण जाता वळी आपल्या व्यासपीठावर. योगेशजी बनकरी साहेब या, उपाध्यक्ष साहेब आमचे या. आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान करावा आपण. सन्माननीय काझीम सरोले साहेब यांचा सन्मान करतोय आपण. योगेशजी बनकर आमचे उपाध्यक्ष यांच्या शुभ असते. आपण टॉस सुद्धा योगीजी मनकरी साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. प्रेक्षक दोन्ही कॅप्टन या. एका बाजूला गोवेली कॅप्टन असेल, दुसऱ्या बाजूला नांदप असेल. त्या दोन संघांची लढाई इथे पेश केली जाते. निमित्त आहे वावलीकर चषक 2025. तर त्वरित या जरा टॉस साठी, कारण योगीजी बनकरी साहेबांना निघायचं आहे. त्यांचं शेड्यूल नेहमी बिझी असतं. ते आम्हाला सांगतील जाताना की सर आम्ही पुन्हा येऊ. ते पुन्हा येतील. आणि प्रत्येकाने पुन्हा येण्यासारखी स्पर्धा आहे इथे. बघा आमचे सिकंदर चाचा पण पुन्हा पुन्हा येत आहेत, रोज येत आहेत. विकी टेंबे साहेब सुद्धा आलेले आहेत. ते त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम बापसई. तर कॅप्टन आपण आमचा आवाज ऐकत असाल तर या पटकन. गोविली कॅप्टन आणि नांदप जरा धावत पळत या. कुठे असाल तर समोर या, समोर आमच्या इथे. येस, टॉस होतोय. योगेशजी बनकर यांच्या शुभ असते. छापा आलाय.
टॉस जिंकलाय गोविलीच्या कॅप्टन. धन्यवाद योगेशजी बनकरी. उपाध्यक्ष आपण पाहताय प्रेक्षको KGPL संघटनेचे उपाध्यक्ष गोविली कॅप्टन. टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. तुझं वय किती राजा? 17. वा, अंडर 17, अंडर 18, अंडर 19. ही मोठी जबाबदारी तुला कशी काय दिली तुमच्या संघ मालकाने? आमचे संघ मालक असे आहेत का ते सगळ्यांना चान्स देतात. वा, क्या बात आहे. म्हणजे तुझ्या शिक्षणाच्या सोबतीला तुझं क्रिकेटचं कॅरियर सुद्धा लवकरच सुरू झाले असं तुला स्वतःला वाटत असेल. हो. तुला का तुझं म्हणणं काय की क्रिकेटकडे जितकं लक्ष द्यावं तितकं कॅरियरकडे लक्ष देणं गरजेचं आहे की क्रिकेटकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आताच्या युगामध्ये? दोन्हीकडे फोकस केला पाहिजे. तू तरुणांना काय सांगू इच्छितो की क्रिकेट खेळणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. ओके, क्या बात आहे. तुझी भूमिका आहे तुझ्या टीममध्ये? हां. तुझी भूमिका काय आहे? तू काय म्हणून कॅप्टन्सी घेतली किंवा तुझं परफॉर्मन्स काय असतं नेहमी जेणेकरून तुम्हाला ती कॅप्टन्सी मिळाली? काय बॉलिंग पण भेटते आणि बॅटिंग पण भेटते. वा, क्या बात आहे. नाव तुझं पूर्ण? मोनिश चोरगे. चोरगे बाय. व्हेरी व्हेरी गुड. टॅलेंटेड पोरगा अगदी. 17, अंडर 17. टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? काय ना, क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंगला उतरायचं आहे. किती धावा योग्य वाटतात नांदप संघासाठी तुमच्या? काय ना, 5 ओव्हर असतील, 60+ करण्याचा प्रयत्न करू. तुमची प्रॅक्टिस कुठे असते नांदपच्या कोणत्या ग्राउंडवर? आहे आम्हाला ग्राउंड छोटासा, करतो तिथे आम्ही प्रॅक्टिस. होते व्यवस्थित. किती स्पर्धा आता खेळात दिवाळीपासून? झाल्या 7-8 स्पर्धा झाल्या. काय चॅम्पियनशिप पटकावली आहे? ना, आता इथे निंबवली झाली क्वालिफायला. ओके, म्हणजे पुढे पुढे तुमची वाटचाल सुरू आहे. अपेक्षा करू शकतो की याच्यामध्ये पुढे मध्ये तुमचा प्रयत्न असेल चॅम्पियनशिप पटकावण्याचा? हा, 100% फायनलला जाण्याचा प्रयत्न करू. तुमचे आदर्श क्रिकेटर कोण आपल्या ह्या पूर्ण कल्याण ग्रामीण परिसरातील? तुम्हाला कोणता आवडता खेळाडू की तुम्ही स्वतःलाच पसंत करता? आहेत आपले मनोज दादा आहेत, गणेश दादा आहेत आणि पिंट्या दादा. वा, क्या बात आहे. मस्त. आणि नियोजन कसं वाटतं वावलीकडच्या चक? चांगलं नियोजन आहे, खेळायला मजा येईल. मस्त. तू ऍक्शन करून बोलतो यार. जबरदस्त कॅप्टन आहे नांदपचा. तर गोलीच्या कॅप्टन टॉस जिंकला. प्रेक्षक पुढचा सामना गोली विरुद्ध नांदप. टॉस जिंकला गोलीच्या कॅप्टनने. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. विनोद पाटील सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. मुख्तार जुवारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे चाचा आपला. तर या मॅचकडे आपण टार्गेट या ठिकाणी सेट केलं 35 धावांचा. आपटी बी या संघाला करायचे ते धावा. आणि काय जबरदस्त पहिलं सत्र आपण बघितलं जिथे विकेट्स अक्षरशः एकूण गडी बाद झाले होते ते म्हणजे तब्बल 7. हॅट्रिकही आपण होताना बघितली आणि हॅट्रिक बॉल फेस केला होता मेघश्यामने, तो बाद झाला. आणि आता 35 त्यांना करायचे आहेत. आपटी बी खूप चांगल्या फॉर्मात आहे, खूप चांगल्या लयमध्ये हा संघ दिसतोय. मात्र बघूया समोर रायते संघ हा देखील अत्यंत ताकदवर संघ आहे, तो देखील प्रयत्न करेल या धावसंख्येला रोखण्याचा. फुलटॉस, स्टॉपेज, झेलची शक्यता. झेल कोण घेणार हा प्रश्न होता. प्रयत्न एकाने केला पण त्या प्रयत्नानं अपयश. फिल्ड त्या ठिकाणी ओम कडनं झाली चूक. सोपा झेल होता पण इतका उंच गेला होता की तो खाली येताना फार वेगाने येतो आणि जेव्हा चेंडू जितका जास्त उंच जातो तितका तो वेगाने खाली येतो. अशा कॅचेस पकडण्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. चेंडूवरची नजर महत्त्वाची असते. झेल पकडत असताना तुमचं तंत्र चांगलं असायला हवं. झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळतं बॅट्समन संजयला. जयेश आडव्या बॅटने पाठवलाय मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम सिक्सर. पूल करतात पुन्हा एकदा. हा गेलाय बाहेर सीमारेषेच्या. आणखीन एक लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या नावातच ताकद आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन. कित्येक वर्ष आपण सचिनला बघितलं. भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्याच नावाचा खेळाडू आपण सचिन बघतोय. आपटी बी साठी आणखीन एक लाजवाब A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
जबरदस्त बॅटिंग बघा, स्ट्राईक वरती आले, काय कॉन्फिडन्स आहे. मी आधीच म्हटलं जेव्हा संघ इथे समोरून आला तेव्हा संघाच्या प्रत्येक खेळाडूची देहबोली पॉझिटिव्ह होती, सकारात्मक होती. चॅम्पियनपद पटकावलं निंबोलीच्या मैदानावरती आणि त्यानंतर हा संघ इथे दाखल झालाय. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास दिसतोय. बॉलिंगमध्ये दिसला, बॅटिंगमध्ये दिसतोय. सचिन पुन्हा एकदा सामना करेल. आणखीन एक फटका हवेत आहे, यावेळेस मात्र फटका फसलाय. ओ हो, सोपा झेल ड्रॉप झालाय. अशा कॅचेस जर ड्रॉप झाल्या तर मग कोणत्या कॅचेस पकडणार हा प्रश्न आहे. जीवनदान कुणाला मिळते बघा, सचिनला ज्याने 3 षटका टोकलेले. दुसरा झेल ड्रॉप झालाय आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 21 धावा झाल्यात. टार्गेट आहे 35चं, म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 14 धावांची गरज आहे. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न, स्लोअर वन होता, संपर्क नाही झाला, गतीमध्ये थोडासा बदल गेला. हा डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतो. जयचं जाता जाता शेवटचा चेंडू डॉट आलाय, पण या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. मागडं षटक म्हणावं लागेल. तब्बल 21 धावा कुटण्यात आल्यात. 4 ओव्हरची मॅच 35 करायच्या आहेत. 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे विजयासाठी. वेळ जास्त घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा, कारण की ऑलरेडी एक मॅचचा जो वेळ होता तो आपला वाया गेलेला आहे. जवळजवळ पाऊण तास ते 1 तास आपला वाया गेलाय, कारण खेळणी संघ उशिराने आला, त्यामुळे तो वेळ आता कव्हर करायचा आहे. आणि आमचा प्रयत्न असेल मॅनेजमेंट कमिटीचा की शेवटची जी मॅच असेल फायनल ती कमीत कमी 4 ओव्हरची तरी व्हायला पाहिजे. काही ठिकाणी वेळेअभावी 1 ओव्हरची फायनल बघितलेली आहे. अलिबागला तर काका मात्र आमचे कॉमेंटेटर म्हणाले की टॉसवर फायनल दिली होती. तर अशाही गोष्टी घडतात, अशा गोष्टी घडायला नको. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, उपांत्य फेरी, उपउपांत्य फेरी या बरोबर होतात. फायनलच आपली कधी कधी कमी ओव्हरची होते. ओहो, फुल केला, स्क्वेअर लेगला, फिल्डर त्या ठिकाणी आले होते. आणखीन एक झेल ड्रॉप. ओहो, तिथे काळजी घ्या बघा, तिथे वायर खाली आलेली. आम्ही कालपासून अनाउन्समेंट करतोय, प्लीज. या दरम्यान 3 धावा. प्रवीणजी विषय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत. त्यांनाही आम्ही सांगितलं की आपणही वेळोवेळी इन्स्ट्रक्शन द्या त्या ठिकाणी, कारण बघा त्या ज्या हाय टेन्शनच्या वायर खाली आलेल्या आहेत, 7 फुटावरती आहेत आणि कदाचित उडी मारताना जरा धक्का लागला तर दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. अशा मॅचेस मी म्हणतो की 100 हरलो तरी चालेल, पण आपला जीव आपण सांभाळणं गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. आणि आपल्या जीवावरती आपल्या घरातल्यांचा अधिकार आहे. अनेक जण आपली वाट बघत असतात जेव्हा आपण घरातून जातो. चौकार त्या ठिकाणी इशारा अंपायरचा येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती बघतो आपण. 25 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 मैदानावरती रंगतोय. वाहुलीकर चषक या स्पर्धेची चर्चा आता संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये होताना दिसते. चेंडू हवेत, झेलची शक्यता आणि एक सोपा झेल फायनली टिपलेला आहे. 3 झेल ड्रॉप झाल्यानंतर हा पहिला झेल टिपला. आणि मी म्हटलं की गोलंदाजाला आत्मनिर्भर बनावं लागतं. जेव्हा फिल्डर साथ देत नाही तेव्हा गोलंदाजाला क्लीन बोल्ड करावे लागतात, LBW करावं लागतं, कॉटन बॉलच्या रूपाने बाद करावं लागतं. तिथे मेघश्यामने तेच केलं. चौकारानंतर त्याने कमबॅक केलं, फलंदाज बाद झाला. पहिल्या विकेटचं पतन संजय 5 वरती बाद होतोय. धावसंख्या धावपलकावरती 25. न्यू बॅटर मैदानावरती बजाव डीचे बजाव. सामना करेल मेघश्यामचा. ओहो, हाइट कम और फाइट ज्यादा, छोटा पटाखा बड़ा धमाका, 6 आसनाला आमच्या आलेले आहेत. आसना प्रचंड मेहनत घेतोय आणि नक्कीच थोड्या वेळात तो मैदानावरती पाणी घेऊन जातो. दिसतं पण 4 ओव्हरच्या मॅचला आपण ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी लवकर पाठवत नाही. हुक केलाय, मॅच फिनिश. व्हॉट अ शॉट, काय फटका होता
आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे मैदानावरती आपटी बी संघाने। धोक्याचे संकेत दिलेले आज खेळणाऱ्या संघांसाठी की आम्ही आलो आहोत, आम्ही चॅम्पियन बनलोय, पण आज आम्ही या मैदानावरती पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी प्रचंड मेहनत करू। समोर नक्की सिद्धिविनायक आपटी असेल, केळणी असेल। आता आपटी बी ने मॅच जिंकलेली आणि यानंतर नांद वर्सेस गोविलीमध्ये मॅच होईल, पण या मॅचचा सामना वीरा पुरस्कार आपण देणार आहोत आणि आम्हाला सांगतील आमचे ऑफिशियल स्कोरर नयन धुमाळ मॅन फ्रॉम वरप संघ